हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जय भीम. तर काल मी जॉबवरून आले. जॉबवरून आल्याबरोबर घरामध्ये माहीत आहे देवांशू माईने काय काय करून ठेवलं आहे, काय करून ठेवलं होतं. जशी आली ना मी अगोदर खुश होऊन आलती आणि जशी मी घरात आली ना इतकं दिमाग खराब झालं, इतकं दिमाग खराब झालं. मी काय करू न काय नाही असं वाटतंय की कुठं दूर कुठं जाऊन कुठं नाही. तर देवांशूने ना पूर्ण गहू आणि माहीने ते साखर आणि शॅम्पूच्या पुड्या तीन तीन पूर्ण फोडून ठेवून दिल्या. गव्हाचा पूर्ण नासोडा केला आणि जे माझे फेअर अँड लवली पॅकेट होतं ते सुद्धा फोडून ठेवलं. तुम्ही सांगा माझ्याजवळ पैसे नाही आहे, ठीक आहे माझ्याजवळ सगळं काही आहे. सुखी आहो मी, खूप खुश आहो, खूप खुशी आहो मी, सुखी आहो. पण देवांशू माईला माझ्यानं सांभाळणं नाही होऊन राहिलं. आता बस झालं, लय झालं. कारण माझ्या जीवाचं हे नाश होऊन राहिला. आता असं वाटते की हे देवांशू आणि माई सुद्धा माझ्या जीवावर उठले आहेत अशासारखं लागून राहिले. लहान नाही आहे, ठीक आहे, माही लहान आहे, पण देवांशू आता 13 वर्षाचा आहे. त्याला सुद्धा बिलकुल म्हणजे माझी कदर म्हणून उल्लीकशी बी येऊन नाही राहिली. मी त्याला रोज सांगून जाते की गहू सांड उबड नाही करायचं, घरामध्ये काही पणा नाही करायचा. हां ठीक आहे, कपड्याचा पसारा करतील तर ते ठीक आहे, पण ना गहू साखर काल तेल सुद्धा त्याने सांडून ठेवलं. मग काय 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 मग माझा दिमाग खराब नाही होईल का? जसं मी हे घर आल्याबरोबर बघितलं ना तर इतकं माझं डोकं खराब झालं, इतकं. आणि एकीकडे जॉब करते, एकीकडे हे लेकरं त्रास ना. मी खरंच खूप कंटाळले. असं वाटते कधी कधी का मला मरण येऊन जावं असं वाटते. खरंच खूप कंटाळले मी. कारण नाही होत, इतकं सगळं सहन करणं नाही होत. खूप अति झालं ना, जीवाच्या वर झालं ना, नाही होत सहन. तरी मी मनातल्या मनात तरी मी माझं दुःख मी कोणाला नाही सांगत, फक्त मी तुम्हाला शेअर करते. बाकी मी कोणाला माझं दुःख नाही सांगत. नाही ठीक आहे, लेकरं राहते तस, मस्तीखोर राहते तस, पण एवढे अति मस्तीखोर एकदम म्हणजे आपण विकत घेऊन आणतो, आज सगळ्या गोष्टी आपण पुऱ्या करतो, पण त्यांना ते म्हणजे जाण नाही ना बिलकुल. त्याला म्हणून बिलकुल समजून नाही राहिलं. प्रेमानं समजून सांगते, हर गोष्टीने मी त्याला समजून सांगितले, पण रोज त्याचा हाल, घराचा हाल तो तसाच करतो. ठीक आहे, पसारा करते, कपड्याचा पसारा करते, पण दाण्याचा हे नासोडा नका करू म्हणतो, बस तेवढंच त्यांना सांगते. विकत आणावं लागते. आणि तांदूळ बी पूर्ण तांदूळ घरभर, मका होती ती घरभर, गहू सुद्धा पूर्ण घरभर सांडून ठेवले. आल्याबरोबर पूर्ण मला एवढंही किती मेहनत, 10 वाजले रात्री, मी जेवली नाही, स्वयंपाक सुद्धा केला नाही. आणि माझ्या ताईचा फोन आला होता काल, काय चाललंय काय, तिला सुद्धा मी सांगितलं नाही. काय सांगणार आहे, जेवली म्हटलं, मी खिचडी जेवली म्हटलं. पण मी काल जेवलीच नाही, तशीच झोपून गेली. मग पूर्ण गहू तांदूळ ते सगळं मला ना पूर्ण असं मिक्स होऊन गेलं होतं. उचलताच मला 10 वाजले. किती सांभाळणार आहे. शांत लेकरं राहिले ना तर सांभाळणं होते, पण हे असे असे उदमगिरी करणारे लेकराले नाही सांभाळणं होत. आणि कुठं नेऊन ठेवू मी त्यांना, कुठं नेऊन ठेवू. आणि तो नालायक तो तिथे येते शाळेमध्ये, मी परेशानी मी भोगून राहिली, तिथं शाळेमध्ये येते लेकराले भेटायला, माई ये देवांशू ये करू त्यांना भेटायला येतो तो.
आणि तिकडे कोर्टात बोलावलं तर लपून बसला, फोन नाही उचलत. आता कोर्टामध्ये तारीख होती 16 तारखेची, तर तिथे गेला नाही आणि इथे तो आला शाळेमध्ये. मला मॅडमने फोन केला. मी म्हटलं बिलकुल त्याच्याजवळ जाऊ नाही दे असं म्हटलं. आणि 5 रुपये देते लेकराले. आपण भिकाऱ्याले कसं देतो 5 रुपये, असे 5 रुपये देवाले येते. आणि लेकराले विचारतो की घरी कोण येते कोण नाही. तुम्ही सांगा हा माणूस कसा असन, तुम्हीच सांगा. आम्ही एवढी तकलीफ झेलून राहिली. मी लेकराचा त्रास मी झेलून राहिली. असं नाही म्हणत का माय लेकर उपाशी आहे का कसे आहे, त्याला पैसे देऊ दे, काही देऊ दे, नाही त्या गोष्टी नाही. त्याला विचारते. माझं जीवन कंटाळून गेला. काय करू काय नाही असं वाटतं की मी चारो तरफनच मधात कुवा असल्यासारखे खाईमध्ये पडल्यासारखं लागून राहिलं मला. डोकं काम नाही करत. कसं ऍडजस्ट करू कसं नाही काही समजून नाही राहिलं. आणि कसं लेकरायला हँडल करू. लेकरायला हँडल करता करता माझा जीव निघून जाईन असं वाटून राहिलं मला आता. आणि खरंच होणार आहे असं. जवायला मला मरायला हर हर रस्ते आहे. पण मी देवांशू माईचा विचार करतो. पण लेकरायला माझा विचार नाही आहे की मम्मी एवढ्या दूर आमच्यासाठी काम करत आहे. माई लहान आहे, तिला नाही समजत. पण देवांशू 13 वर्षाचा आहे, त्याला तरी माझं दुःख कळलं पाहिजे. पण त्याला सुद्धा नाही कळत. तुम्हाला वाटते की ही कहाणी अशीच बनवते. माझी कहाणीच तशी आहे. कामानं माणूस थकत नाही थकत. पण मानसिक त्रास झाला ना तर माणूस ना मनातून तुटून जाते, हार मानून जाते. आणि मी आता खरंच तुटले. दिवसभर जॉबवर राहते, माइंड फ्रेश राहते. सगळे 4 लोक बोलतात, त्या मैत्रिणी चांगले बोलतात. एका ताईंनी मला कॉमेंट्स केली. त्या ताईचं नाव आहे निकिता मराठे. त्यांनी मला कॉमेंट्स केली आहे की लग्न करून टाका ताई, तुम्ही दुसरे घर चालवणारा कोणीतरी पाहिजे. ताई हे तर तुमचं बरोबर आहे. घर चालवणारा एक जण तरी सोबतीला पाहिजे, जीवनसाथी पाहिजे. जीवनामध्ये खरंच साथ पाहिजे. आता जे मी काही रडते काही तर समजवणारा सुद्धा पाहिजेच. पण कोण करणार माझ्याशी. मी 2 लेकराची आई. कोण करणार माझ्याशी लग्न. नाही करू शकत. मीच तर माझ्या लेकरांना सांभाळू नाही शकून राहिली तर दुसरा कसा ऍक्सेप्ट करणार आहे माझ्या मुलांना. 2 लेकरं पाहून कोणीच माझ्याशी लग्न नाही करणार. असे तर लग्न करणारे खूप आहे, दारोडे पडले आहे. पण मला असा पाहिजे की तो समजून घेतलं पाहिजे. सुख दुःखात समजून घेणारा, साथ देणारा आणि माझ्या मुलांना आपलं मुलं म्हणून सांभाळणारा, आपले मुलं समजून घेणारा असा असला तर ठीक आहे. पण कुठे मिळणार असा. नाही करू शकत कोणी माझ्याशी लग्न. पण खरंच ना
जीवनामध्ये ना जीवनसाथी पाहिजे, पण असा नाही पाहिजे की तो आपल्याला त्रास देईन, आपला जीव खाणारा, असं असं नाही पाहिजे. कारण एक भेटला होता ना, माझा जीव त्यानं पूर्ण खाल्ला, त्यानं माझं जीवनाचा सत्यानाश केला. वाईट परिस्थितीत साथ देणारा पाहिजे, आणि जो वाईट परिस्थितीत साथ नाही देत तो नवरा नाहीये, तो फक्त आपला जीव खाणार आहे. ज्यांना माझं दुःख कळतं ना त्यांनाच समजतं. चला, आता माझं जॉबचाही टाइम आहे म्हणून, आणि कार्टून व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही मिळून राहिला. अगर मी एकटी राहिली असती, काल मी खरंच तिकून आल्याबरोबर मी विचार केला होता, आज घरी गेल्याबरोबर मी व्हिडिओ बनवणार, कार्टून व्हिडिओ आज टाइम काढून बनवणार म्हटलं. जशी घरात आली नाही असं पाहून ना माझं दिमाग खराब होऊन गेला, राहिला व्हिडिओ बनवायचा. म्हणून मी आता जॉब सोडणार, नाही करणार मी आता जॉब. कंटाळले मी आता. असं वाटते कोणीतरी जीवनामध्ये आलं पाहिजे. झाली माझी तयारी, पण आई येतो म्हणे, तर आई अजून आलेली नाही. बाई, आई येणार होती ना आपली, कधी कधी येणार आहे? फोन केला होता ना मला, अजून आली नाही. आता आईची माई भेट नाही होणार, आता एकदम संध्याकाळीच भेट होणार आहे. चला, कंटिन्यू राहा व्हिडिओ. चला, माझ्या घरी कोण आलाय बघू बघू बघू. बघा, माझी आई आली. पहा, आई आली तर आईने गहू निसून राहिली. मी आत्ताच आली जमजम, आणि आईने बाजार सुद्धा करून दिला. तर पहा, चिवडा आणला. आईची तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जय भीम. आणि पहा, आई, मी एक गोष्ट विचारू तुले. विचारू काय? हो, खरं? खरं. आता एक कॉमेंट्स आली, काय, निकिता मराठे, तर त्या ताईने मला कॉमेंट केली की ताई, तुम्ही दुसरं लग्न करा, घर चालवा म्हणते. तर खरंच दुसरं लग्न करू मी? नाही. नाही. नाही नाही. आई, तुझं म्हणणं सांग ना. नाही, लेकरं मोठे मोठे आहे. अच्छा. हा, पुढं चालून लेकरं 10 वर्षानं लेकरं साथ देते. हा, हे तर बरोबर आहे. हा, आणि ते दुसरं चांगलं भेटलं तर बरं, दुसरं नाही तर चांगलं मग भेटलं तर बरं. हा आणि ना. तसंच भेटलं तर मग काय करायचं? त्यांनी सोडून देवाचं. हा ना. नाही, कॉमेंट्स केली होती ना, म्हणून म्हटलं, म्हणून मी तुला विचारून राहिले. तर पहा, माझ्या आईचं पण म्हणणं नाही आहे की मी दुसरं लग्न करा, आणि माझं पण म्हणणं नाही आहे. तर नाही, समजू शकते, लेकरं आता लहान आहे थोडेसे, तर थोडेसे त्रास देतेतच. आणि एकटी बाई काय काय करणार आहे, थोडासा विचार येते, कोणालाही असं वाटते की नाही कोणीतरी सोबतीला पाहिजे. तर ते तर खरं आहे, सोबतीला पाहिजे म्हणा, थोडासा हातभार घर चालवासाठी तरी पाहिजे. पण आता काय, आणि दुसरे म्हणजे आता हे किती झाले तर कोणी बापाचं प्रेम नाही देऊ शकत. चला, असू द्या, तुमचं मत तुमचंही बरोबर आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा, आणि व्हिडिओला शेअर बी करा.